सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत फक्त 2 नगरसेवक निवडून आल्याने नैतिक जबाबदारी घेऊन चेतन नरोटे यांनी काँग्रेस शहर अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी केली। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या कार्यपद्धती विरोधात पक्षातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि माजी महापौरांनी उघड बंड पुकारले। चेतन नरोटे हटवा, काँग्रेस वाचवा या घोषणेखाली संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पक्ष नेतृत्वावरती गंभीर आरोप यावेळी करण्यात आले। शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना हटवल्याशिवाय काँग्रेसला उभारी मिळणार नाही असा ठाम दावा बंडखोर नेत्यांनी केला। एक व्यक्ती एक पद हा पक्षाचा नियम केवळ कागदापुरताच मर्यादित असून प्रत्यक्षात मात्र एकाच व्यक्तीकडे अनेक जबाबदाऱ्या असल्यामुळे पक्षाची संघटनात्मक यंत्रणा ठप्प झाल्याचा आरोप करण्यात आला। आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शहर काँग्रेसला अद्याप प्रभारी न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येते। वॉर्ड कमिट्यांना डावलून अध्यक्ष स्वतःचं राजकारण पुढे नेत असल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावरती करण्यात आला। भाजपकडून सातत्याने काँग्रेस आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावरती टीका होत असताना शहराध्यक्ष मात्र गप्प का असा थेट सवाल माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी उपस्थित केलाय। महात्मा गांधी जयंती सारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला सुद्धा अध्यक्षांकडे वेळ नसल्याचा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला। आमदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यावेळी अध्यक्षांना कोणाला तरी प्रभारी करा आणि सगळ्यांना त्या ठिकाणी मदत होईल असं सांगितलं होतं, पण ते राहून गेलं। परवा कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये देखील ही यंत्रणा व्यवस्थित राबली गेली नाही। आता आरिफ शेख साहेब इथं आहेत, आपण बघतोय अध्यक्ष आले, पण यांना माजी महापौर असून त्यांना त्या ठिकाणी ते पडले। सांगायला वाईट काय वाटतं की फक्त 2 नगरसेवक आले। काँग्रेसच्या इतिहासामध्ये आजपर्यंत सगळ्यात कमी आलेले हे फक्त 2च नगरसेवक आहेत। तर शेवटी नैतिकता आहे, नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून ज्याने त्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं। तर आता गटनेते पदाची जबाबदारी त्यांच्यावरती पडलेली आहे। निश्चितपणे महानगरपालिकेत ते चांगलं काम करतील, महापालिका गाजवतील अशी आशा मी त्यांच्याकडून करतो। आणि या काँग्रेस कमिटीच्या शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जो काही कारभार आहे त्याच्याकरता वेगळी कमिटी करून त्या ठिकाणी बदल करून करणं महत्त्वाचं। अल्पसंख्याक नेत्याची योग्य दखल न घेतल्यामुळे पक्षातील सामाजिक समतोल बिघडत असल्याचं स्पष्ट मत माजी महापौर आरिफ शेख यांनी व्यक्त केलंय। अजून काही मुद्दे किंवा काही मला अजून थोडं प्रूफ पाहिजे, ते झाल्यावर मी स्वतः जसं आमदारांनी इथं बोलवलं, मी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये बोलून अध्यक्षांनी काय काय केलंय, कसं माझा पराभव झाला आणि त्यांनी कुठं कुठं मॅनेज झाले अध्यक्ष, जरा डिटेल जरा येऊ दे, मी सर्वांना बोलतो। माझं मत असं आहे की साहेब आणि ताई सर्व अध्यक्षांनाच द्यायला लागले, आमदारकी असू दे, शहर अध्यक्ष असू दे, तिकीट असू दे। माझं एवढं मत आहे की अध्यक्ष यावेळेस उभारायला नको होते, त्यांनी सर्व शहराची त्यांच्यावर जबाबदारी होती। तिने एकाच प्रभागामध्ये अडकून बसले, तुम्हाला माहित आहे। ठीक आहे, त्यांच्यावर सर्वांच्या म्हणजे बारकाईने नजर होती किंवा अध्यक्षावर टार्गेट होता, तर त्यावेळेस तिने सर्वांना नाहीतर कुणाला तरी पक्षाची जबाबदारी द्यायला पाहिजे होती अध्यक्षांची। येलगुला सर होते, निंबर्गी सर होते, चाकोते साहेब होते, हे तुम्ही बघा, मी माझ्या वार्डात बघतो कसं आहे। अध्यक्षपद काँग्रेस कमिटी वारावर सोडून फक्त प्रभाग 15 हा टार्गेटमुळे सर्व ही परिस्थिती झाली, या सर्वांचं कारणीभूत अध्यक्ष। अजून मला थोडा वेळ द्या, अजून मी मला बोलणारच आहे, मी बोलणारच होतो, पण अजून काही माझ्याकडे प्रूफ यायचे, ते झाल्यावर एकदम ठामपणे मी